मध्ये 2-2 लेक्चरला. गुड इव्हनिंग एव्हरीवन. साहिल आज पण ऑफलाईन नाही. हा सर, आज पण लेट झालो. जस्ट आत्ता पोहोचलो त्यामुळे. क्षत्रियाने बरोबर आन्सर दिलं तुझ्या कारणाचं. नाही सर, बस लेट होत होते. ठीक आहे. लास्ट टाइम आपण व्ही लुकअप आणि एच लुकअप बघितलं होतं. त्यामध्ये कुणाला काय डाऊट? प्रथमेश, आदित्य. सॉरी सर, नव्हतं मी लास्ट टाइम. आदित्य काय? आदित्य आदित्य आवाज येत नाही. आदित्य आवाज येत नाही. हा, येतोय का सर आत्ता आवाज? हो येतो, बोला. हा, नाव घेतलं होतं म्हटलं, काय विचारलं होतं का? एच लुकअप व्ही लुकअप कळालं होतं का? हो, एच लुकअप व्ही लुकअप कळालंय सर मला. ठीक आहे. हो. देन आता आपले 2-3 पॉइंटच राहिलेले आहेत. उद्या नाहीतर मोस्टली परवा आपलं शेवटचं लेक्चर असेल एक्सेलचं. ओके सर. ठीक आहे. व्ही लुकअप झाला, एच लुकअप झाला. एक राहिला होता कोणता? एक्स लुकअप. माझं 19चं व्हर्जन आहे, सो एक्स लुकअप वर्कच होत नाही. ते आपण उद्या बघू, दुसऱ्या लॅपटॉप मधून मी ट्राय करतो. तर आता एक नवीन फंक्शन्स आपले बघायचे, इंडेक्स आणि मॅच. ओके, सेम हे पण सेम व्ही लुकअप एच लुकअप सारखंच वर्क होतं. फक्त व्ही लुकअप आणि एच लुकअप मध्ये कसं लिमिटेशन्स होते, तसं यामध्ये सर्चिंग वाल्या कोणत्याही लिमिटेशन्स नाही. व्ही लुकअपला लिमिटेशन काय होती? व्ही लुकअपला लिमिटेशन्स काय होत्या? लेफ्ट टू राईट आपण हे करू शकतो लेफ्ट टू राईट सर्चिंग डायरेक्शन होत्या. मध्ये. हा, त्यानंतर अजून काय होती? असेंडिंग ऑर्डर मध्ये डेटा पाहिजे. ते फक्त अप्रॉक्सिमेट असेल तर, हा, नाहीतर तसं काही कंडिशन नाही सिम्पलला. जर आपण ट्रू आणि फॉल्स होतं बघा, ते एक्झॅक्ट मॅच आणि अप्रॉक्सिमेट मॅच, त्यामधलं जे अप्रॉक्सिमेट मॅच होतं ना, त्यासाठी फक्त डेटा असेंडिंग मध्ये पाहिजे. बाकी ठिकाणी जर आपण अप्रॉक्सिमेट यूज करत नसलो तर डेटा कसा पण असला चालतो. लुकअप व्हॅल्यू कुठं पाहिजे? ज्या रेफरन्स तो आपण फाइंड आउट करणार आहे ते कायम पहिल्या कॉलम मध्येच पाहिजे. कळलं? या 2 लिमिटेशन होत्या व्ही लुकअपच्या. तर आता आपण इंडेक्स मॅच हे फंक्शन बनणार आहे. त्यामध्ये 2 फंक्शनचं कॉम्बिनेशन आहे. पहिलं फंक्शन असेल की इंडेक्स आणि दुसरं आहे मॅच. ओके, आता एक क्वेश्चन आहे सिंपल. व्हॉट इज द सॅलरी ऑफ द 5th एम्प्लॉय इन द टेबल? क्वेश्चन कळालं सगळ्यांना? याचं मॅन्युअली आन्सर काय असणार आहे? हा डेटा आहे आपला. फिफ्थ एम्प्लॉय म्हणजे कोणता येणार? ज्याची एम्प्लॉय आयडी काय असणार आहे? 1005. म्हणजे हा पहिला, त्यानंतर 1002 दुसरा, 1003 तिसरा, 1004 फोर्थ नंबर आणि 1005 वाला फिफ्थ एम्प्लॉय येणार टेबल मधला. तर त्याची सॅलरी काय असणार?
काय सॅलरी 64,548 हे मला आन्सर पाहिजे. तर कसं फाइंड आउट करणार आता तुम्ही? आता आपल्याला एक रेफरन्स दिलाय 5th एम्प्लॉय, त्यावरून आपल्याला काढायचं आहे. VLOOKUP वरून होईल. प्रिया, किरण, बोला लवकर. किरण आवाज येत नाही. सर VLOOKUP नाही होणार. VLOOKUP ने होऊ शकतं. हे रेटिंग वगैरेचा काही रेफरन्स द्यायला लागेल का मला? ठीक आहे, VLOOKUP न होऊ शकते तर मला सांगा कसं कसं येणार. सिंटॅक्स बरोबर सांगा. आता लुकअप व्हॅल्यू काय असणार आहे आपली? ID एम्प्लॉय ID म्हणजे 5th नंबर वाली जी काय असेल ती. 5th एम्प्लॉय ID दिली आपण डायरेक्टली. त्यानंतर टेबल ॲरे काय असणार आहे? आपला पूर्ण टेबल A to J. त्यानंतर काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? सॅलरी. कॉलम इंडेक्स नंबर काय असणार आहे? प्रथमेश 7. 7. आणि त्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट मॅच पाहिजे. सो फॉल्स आली सॅलरी. सेम आपण इंडेक्स फंक्शन पण यूज करू शकतो. ओके, इक्वल टू इंडेक्स आपलं फंक्शनचं नाव आलं. सिंटॅक्स बघा. फर्स्ट काय? ॲरे और रेफरन्स. हे दोनच आहेत, फक्त नेमिंग वेगवेगळं आहे. सेमच सजेशन आहे. ॲरे आणि रेफरन्स म्हणजे काय आलं? पूर्ण आपला टेबल. ओके, तिकडे काय होतं? टेबल ॲरे होतं VLOOKUPला. इथं फक्त नेमिंग वेगळं आहे. ॲरे आणि रेफरन्स. ॲरे आणि रेफरन्स म्हणजे आपला पूर्ण टेबल. त्यानंतर रो नंबर. रो नंबर म्हणजे काय? 5th एम्प्लॉय पाहिजे. मग 5th एम्प्लॉय कुठे असणार आहे? 5th नंबरच्या रोला असणार आहे. त्यामुळे मी इथं काय केलं? 5 रो नंबर दिला आणि सॅलरी कोणत्या कॉलम मध्ये? 7th कॉलम. सिंपल 6458. आता इथं अजून एक ट्विस्ट आहे. आता टेबल त्याने कुठून कन्सिडर केला आहे? 2nd रो पासून केला आहे. जर मी इथं फर्स्ट रो केली, ठीक आहे, आन्सर सेम राहणार का चेंज होणार? चेंज होणार. तुझा काय झालं? आधी इथं काय होतं? हे केलं, एम्प्लॉयची सॅलरी आली, ही करेक्ट आहे. तर मी थोडासा इथं फॉर्म्युला चेंज करतो. इथून काय केलं त्याने? 2nd रो पासून काउंटिंग सुरू केली. आता मी इथं फक्त पहिल्या रो पण इन्क्लूड केली. मग व्हॅल्यू माझी सेम येणार. रिझल्ट जो असेल तो का वेगळा येणार? वेगळा येणार. साहिल, तुझं काय आन्सर? सर वेगळा येणार कारण हेडर पण सिलेक्ट करेल. किरण, प्रिया, तुमचं काय? वेगळा आन्सर येईल सर. प्रथमेश, महेंद्र? हो सर, वेगळा येईल. वेगळा आहे ना, कारण की आपण काय चेंज केल्या? पूर्ण रेंज चेंज केल्या. मग इथले रो नंबर पण चेंज करायला लागतील. आता मी बघा 69742 म्हणजे कोणाची सॅलरी आली? जो आधी होता त्याची सॅलरी आली. जर मला ॲक्युरेट सॅलरी जी की नेहाची असेल, जो की आपला 5th एम्प्लॉय आहे नेहा, त्याची किती? 64548 आहे. तर इथं काय चेंज करायला पाहिजे? मला ही टेबल ॲरे सेम पाहिजे. इथं काहीतरी चेंज करायला लागणार खाली. काय चेंज करणार आपण? रो नंबर चेंज करणार की कॉलम नंबर? रो नंबर. करेक्ट, रो नंबर आपण चेंज करणार. त्याच्या जागी काय येणार? आता इथून काउंटिंग सुरू करा. आपण कुठनं टेबल घेतलाय? पहिल्या रो पासून.
आपल्याला 1005 ची पाहिजे. तर काउंटिंग बघा 1 2 3 4 5 6 6 वर 6 आपण रो मध्ये ती इन्क्लूड आहे व्हॅल्यू, सो आपण 6 इन्क्लूड करू. हा प्रॉब्लेम VLOOKUP ला पण होता, HLOOKUP ला होता. तुमच्या टेस्ट मध्ये कॅल्क्युलेशन मध्ये पण हा प्रॉब्लेम आलता. लक्षात आहे ना, खाली डेटा होता, तुम्ही कॉलम सिलेक्ट केले, त्यामुळे टेबल ॲरेची जी रेंज असेल त्यावरून तुमचे रो ची कॉलम और सॉरी रो ची पोझिशन आणि कॉलम ची पोझिशन डिफाईन होते. कळालं? आता दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द नेम ऑफ द 10th एम्प्लॉय? व्हॉट इज द नेम ऑफ द 10th एम्प्लॉय? 10व्या एम्प्लॉयचं नाव काय? 10व्या एम्प्लॉयचं काय नाव आहे? रोहित. मॅन्युअली बघायचं, हा आपला 10th एम्प्लॉय आहे, बरोबर. आता याचा इंडेक्स न सांगा कसं करणार आपण. इक्वल टू इंडेक्स. ठीक आहे, ॲरे और रेफरन्स काय असणार आहे? सिलेक्ट टेबल. आपला पूर्ण टेबल आला, त्यानंतर रो नंबर. रो नंबर काय असणार आहे ते? 11. करेक्ट, 11 असणार आहे. रो नंबर आला 11 आणि काय कॉलम नंबर कोणता असेल? 2nd. नेम फाइंड आउट करायचं ना, नेम कोणत्या कॉलम? सेकंड कॉलमला आहे, सो सेकंड. सिंपल, रोहित. आता परत, व्हॉट इज द डिपार्टमेंट ऑफ थर्ड एम्प्लॉय? थर्ड एम्प्लॉय कोण आहे आपला? अमित भाई. 10003. त्याचं डिपार्टमेंट काय? फायनान्स. सेम आपला ॲरे काय असणार आहे? पूर्ण टेबल. रो नंबर काय पण इथं 4th आहे, कारण की पहिली रो पण इन्क्लूड केली आहे, जे की हेडर वाली आहे. आणि कॉलम आपला डिपार्टमेंटचा कोणता आहे? 3rd कॉलम, सो 3 आणि त्यानंतर फायनान्स. इंडेक्सचा यूज कळाला. इंडेक्स काय करतं, आपण त्याला पोझिशन देतो, रो नंबर आणि कॉलम नंबर पास करतो ना, त्याच्यावरून तो काय रिटर्न करतो? त्या इंटरसेक्शन और त्या सेल मध्ये कोणती व्हॅल्यू प्रेझेंट आहे ते आपल्याला फाइंड आउट करून देते. तर इथं बघा फायनान्स, इथे आपण रो नंबर काय पास केलाय? 4 आणि कॉलम नंबर काय पास केलाय? 3. तर मी इथे लिहून ठेवतो बघा, त्यानं काय रो नंबर कोणती पास केली आपण तिथं? 4 आणि कॉलम कोणता पास केलाय? 3. हे पास केलं होतं तिथं. तर आता याचं इंटरसेक्शन बघा काय असणार आहे? 4th रो ही आली आणि तिसरा कॉलम म्हणजे कोणता आला? हा. याचं इंटरसेक्शन कुठे झाले? फायनान्स. सो या सेल मध्ये जो डेटा असेल तोच आपल्याला रिटर्न केलाय. कळालं इंडेक्सचा यूज? इंडेक्स काय करतो, आपण त्याला पोझिशन देणार, त्याच्यानुसार तो आपल्याला डेटा रिटर्न देणार. इंडेक्स कळालं सगळ्यांना? कळालं असेल तर थंब रेज द्या. ठीक आहे, इंडेक्स झालं. आता आपल्याला करायचं आहे ओके. आता आपल्याला पोझिशन फाइंड करायचं, आपण पोझिशन वरून डेटा फाइंड करत होतो. आता आपल्याला डेटा देणार आणि त्याच्यावरून काय फाइंड करायचे? पोझिशन. तर काय, फाइंड द रो पोझिशन ऑफ एम्प्लॉय आयडी 1023. 1023 कुठे आहे? इथे आहे बघा. याची रो पोझिशन काय? 24. डिपेंड्स ऑन युअर डेटा की तुम्ही कोणता सिलेक्ट करताय, त्यानुसार त्याची रो पोझिशन ठरणार.
जर तुम्ही इथनं स्टार्टिंग केली 1003 पासूनच तुम्ही स्टार्टिंग केली तर त्याची रो पोझिशन काय होणार? टेबल इथनच सुरू केला. तुम्हाला सांग थांबा हायलाइट करतो. तर तुम्ही टेबलचं काउंटिंग इथनच सुरू केलं. हा तुमचा टेबल आहे समजा येल्लो पार्ट आहे तो. तर याची 1023 ची रो पोझिशन काय असणार? 1. 1 करेक्ट. जसा तुम्ही टेबल ॲरे सिलेक्ट करणार तशी तुमची रो पोझिशन कॉलम पोझिशन चेंज होत राहणार. मोस्टली आपण डिरेक्टली तर सगळाच डेटा आपण सिलेक्ट करतो. सो आता रो पोझिशन फाइंड आउट करायचे. तर फर्स्ट लुकअप व्हॅल्यू सेम रेफरन्स आपल्याला काय दिलाय? एम्प्लॉय आयडी 1023 म्हणजे 1023 प्रिंट केलं. लुकअप ॲरे काय? आपला हा कॉलम. ओके, कॉलम दिलाय मी. कॉलम का दिला? आम्हाला माहित आहे एम्प्लॉय आयडी काय दिल्या 1023 ती कुठे असणार आहे. पूर्ण टेबल देण्याऐवजी मी फक्त कॉलम चूज केला. तर मी इथं जर पूर्ण केला असं सॉरी फक्त हा कॉलम चूज केला. ओके, तर मॅच टाईप इथे कोणतं आहे? लेस दॅन, एक्झॅक्ट मॅच आणि ग्रेटर दॅन आहे. आता आपल्याला काय पाहिजे? एक्झॅक्ट मॅच पाहिजे. सो मी 0 करणार. तिथं ऑप्शन्स येतात बघा. 1 जर प्रिंट केलं तर काय देणार? लेस दॅन व्हॅल्यू देणार. 0 जर मी तिथं टाईप केलं तर काय देणार? एक्झॅक्ट मॅच जी व्हॅल्यू असेल ती देणार. आणि -1 दिलं तर काय देणार? त्याच्यापेक्षा ग्रेटर दॅन वाले व्हॅल्यू देणार. तर मला फक्त रिक्वायरमेंट आहे एक्झॅक्ट मॅचची. सो मी दिले 0 0. तर मी काय आली पोझिशन 24. मी काय केलं होतं? पूर्ण कॉलम चूज केला होता. जर मी हेडर एक्सक्लूड केले असते, हेडर नाही इन्क्लूड केले तर माझं बरोबर 23 येणार. आणि मगाशी मी हेडर पण इन्क्लूड केले होते. सो हेडर कॉलमची +1 सो 24. ओके, हे डिफरंट आहेत इंडेक्स आणि मॅच. ह्याचं कॉम्बिनेशन करून आपल्याला पुढे जाऊन डेटा फाइंड आउट करायचा आहे. जसं आपण व्ही लुकअप, एच लुकअप आणि एक्स लुकअप मध्ये करत जाऊ. सांगतो ना. फाइंड द पोझिशन ऑफ एम्प्लॉय अमित. तर अमितचं कसं केलं बघा. तर अमित आपल्याकडे किती आहेत? 1 2 खाली आणि अमित भरपूर आहे. ओके, डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत. सो मला लुकअप व्हॅल्यू काय असणार आहे? अमित. त्यानंतर लुकअप ॲरे काय दिला मी? हा आपला पूर्ण कॉलम दिलाय. इन्क्लूड काय केलंय? फर्स्ट रो आपली हेडर वाली ती पण इन्क्लूड केल्या. आणि मॅच टाईप आपला काय दिलाय? एक्झॅक्ट मॅच. तर यानं काय रिटर्न केलंय? 3 व्हॅल्यू. 3 कशी काय इन्क्लूड झाली बा? फर्स्ट रो आपण इन्क्लूड केला होता. सेकंड आणि थर्ड वरती अमित आहे थर्ड रोला डायरेक्टली. डुप्लिकेट व्हॅल्यू जरी असल्या तरी काय आपला रोल आहे जे की फर्स्ट ऑफरन्स असणार ते प्रिंट होणार. ओके, आता हा एक आहे क्वेश्चन वेगळा. फाइंड कॉलम पोझिशन ऑफ सॅलरी. कॉलम पोझिशन ऑफ सॅलरी म्हणजे सॅलरी कोणत्या कॉलम मध्ये लिहिलेला आहे? आपल्याला डायरेक्टली काय दिसतं? जी म्हणजे 7th कॉलम मध्ये. तर ते कसं लिहिलं बघा. सॅलरी लुकअप व्हॅल्यू असणार आहे. रेंज काय दिली मी इथं? हा रो दिलेला आहे ना की कॉलम दिलेला आहे. जर मी इथं कॉलम दिला असता तर व्हॅल्यू काय प्रिंट झाली असती? काय प्रिंट झाली असती व्हॅल्यू? प्रथमेश, निकिता, आता मी इथं लुकअप ॲरे मध्ये रो दिलेला आहे. सो रो मध्ये ती कोणत्या व्हॅल्यू आहे? सॅलरी 7 नंबरला आहे. सो 7 प्रिंट होणार. करेक्ट. जर मी इथे लुकअप ॲरे आपला चेंज करतो
आणि तो दिला जी कॉलम. ओके, तर आन्सर काय येणार? 1. ओके, किरणचं म्हणणं आहे 1. साहिल, प्रथमेश, निकिता. सर 1 आहे ना. निकिता. आपल्याला जी आपण रेंज सिलेक्ट करणार आहे त्यामधली पोझिशन सांगायची आहे या टेक्स्टची. आपली रेंज काय, हा पूर्ण कॉलम, त्यामध्ये टेक्स्ट काय आपल्याला फाइंड आउट करायचं, सॅलरी, याची पोझिशन कुठे आहे. तर या कॉलम मध्ये सॅलरी फर्स्ट नंबरला आहे. सो याची पोझिशन काय रिटर्न करणार आहे, तो 1. हे झालं मॅच फंक्शन. ओके, आता या दोघांचा यूज करून आपल्याला डिफरंट पूर्ण टेबल मधून व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. आपण जे व्ही लुकअप एच लुकअप न करतो सेम तसंच. दोन्ही डिफरंट फंक्शन्स आहेत, हे दोन्ही कळाले. हे रेअरली यूज होणार, फक्त इंडेक्स आणि फक्त मॅच रेअरली यूज होतात. करायला गेलं तर डिरेक्टली दोन्ही एकत्र यूज करायला मिळतात. बाकी हे सेपरेट कधी यूज करत नाहीत. ऑनलाईन स्टुडंट सगळ्यांना कळाले इंडेक्स फंक्शन आणि मॅच फंक्शन सेपरेट. इंडेक्स प्लस मॅच फंक्शन ते बघून आता हा क्वेश्चन काय, फाइंड सॅलरी ऑफ एम्प्लॉय आयडी 3020. एम्प्लॉय आयडी कोणती आपली 3020 ची आपल्याला काय फाइंड आउट करायचे, सॅलरी, जी की आहे 86921. हे कशाने फाइंड आउट करू शकतो आता आपण, नाही इंडेक्स बर, इंडेक्स मॅच सोडून VLOOKUP आपण यूज करू शकतो इथे. ऑब्विसली करू शकतो. VLOOKUP ची सर्चिंग कशी आहे, डायरेक्शन लेफ्ट पासून राईट पर्यंत, आणि लुकअप व्हॅल्यू पहिल्या कॉलम मध्ये आपल्याला आहेच. एम्प्लॉय आयडी 3020 हा रेफरन्स दिलाय, तो की पहिल्या कॉलम मध्ये आहेच. सो याच्यावर आपण VLOOKUP इझिली यूज करू शकतो. VLOOKUP आलं, लुकअप व्हॅल्यू काय असणार आहे आपली 3020 आली, त्यानंतर कॉमा. टेबल ॲरे काय असणार आहे, टेबल ॲरे आपला असणार आहे होल टेबल, नंतर कॉमा, कॉलम इंडेक्स नंबर. सॅलरी फाइंड आउट करायचे, सॅलरीचा कॉलम कोणता आहे 7, आणि रेंज लुकअप एक्झॅक्ट मॅच पाहिजे 4. आली व्हॅल्यू बरोबर. आता बघा इंडेक्स आणि मॅचचा यूज कसा असतो. फर्स्टली इंडेक्स घ्यायचं. इंडेक्सनं काय होतं, आपण त्याला पोझिशन देणार, तो आपल्याला डेटा रिटर्न करतो. ॲरे कोणता आहे बघा, जो की डेटा रिटर्न करणार आहे तो ॲरे. ॲरे कोणता होता इथं आपला, डेटा रिटर्न करणारा होता, आपल्याला रिझल्ट वाला. आपल्याला काय फाइंड आउट करायची होती, सॅलरी फाइंड आउट करायची होती. सो ॲरे मध्ये काय आला, सॅलरीचा कॉलम, आणि त्यानंतर काय रो नंबर आणि कॉलम नंबर पास करत होतो, बरोबर. माझा मोठा डेटा असेल तर प्रॉब्लेम येणार. आता हे छोटा आहे म्हणून काय आपण मॅन्युअली कॅल्क्युलेशन करून सांगू शकतो. खरं जर मोठा डेटा असेल तर काउंटिंगला प्रॉब्लेम येणार आपल्याला. मग मॅच कसं वर्क करत होतं, त्याला आपण डेटा देत होतो आणि तो आपल्याला पोझिशन देत होता. मग आता आपल्याला इथं काय पाहिजे, रो नंबर आणि कॉलम नंबर, म्हणजे की पोझिशन पाहिजे. सो आपण कोणतं फंक्शन यूज केलं, मॅच यूज केलं पोझिशन फाइंड आउट साठी. मॅच काय म्हणतं बघा, मॅच मध्ये काय लुकअप व्हॅल्यू सेम. लुकअप व्हॅल्यू काय असते आपली 3020, जे की फाइंड आउट करायचे आहे, रेफरन्स दिलेला आहे आपल्याला तो. त्यानंतर लुकअप ॲरे 3020 कुठला आहे, एम्प्लॉय आयडी मध्ये. एम्प्लॉय आयडी चा टेबल दिला,
आणि मॅच टाईप आपला सिम्पल 0 एक्झॅक्ट मॅच वाला. एंटर. कळालं? अजून एक एक्झाम्पल बघू. हे एक एक्झाम्पल आहे. फाइंड एम्प्लॉय आय डी युजिंग नेम इक्वल टू अमित. अमित कुठं आहे? आहे का नाही? आहे. हा अमित आहे. याची एम्प्लॉय आय डी फाइंड आउट करायची. कशाने करणार? इंडेक्स मॅच सोडून सांगा. कशाने फाइंड आउट करू शकतो ऑनलाईन स्टुडंट? बोला लवकर. बोला, अजून 2 पॉइंट्स कव्हर अप करायचे आहेत. बेसिक वर जाऊ नकोस एकदम. फिल्टर यूज करा, फाइंड यूज करा. VLOOKUP यूज करू शकतो इथे. प्रतीक्षा आहे काय? प्रतीक्षा हाय इथंच आहे. बोला ना, आन्सर सांगा जरा. आपल्याला या अमितची एम्प्लॉय आयडी फाइंड आउट करायची आहे, जी काय आहे 3016. तर ती कशी फाइंड आउट करायची? आपलं बोलणं झालं होतं की एक रेफरन्स दिला तर आपण फाइंड आउट कसं करू शकतो? लुकअप्सने. VLOOKUP यूज करू शकतो इथे. होईल पण जरा कन्फ्युज आहे. ठीक आहे, इथं VLOOKUP आपण यूज करू शकणार नाही. डायरेक्शन कशी असते सर्चिंगची? राईट पासून लेफ्ट पासून राईट ला असते. खरं ही एम्प्लॉय आयडी आपल्या लेफ्ट ला आहे, तर होऊ शकणार नाही. आपण इकडच्याच बाजूला सगळं सर्च करणार. इकडं काही संबंध येत नाही आणि आपल्याला जी व्हॅल्यू पाहिजे ती इथेच आहे. सो VLOOKUP तरी यूज होणार नाही ते. XLOOKUP होणार, हे फिक्स आहे. XLOOKUP कसं पण कुठं पण काय पण सर्च करून देतं. तर XLOOKUP आता माझ्यात वर्क होत नाही, ते उद्या दाखवतो. आता लक्ष द्या की इंडेक्स मॅच आणि XLOOKUP सेमच वर्किंग करतात, फक्त सिंटॅक्स जरा वेगवेगळा आहे. फाइंड आउट करून द्यायचे व्हॅल्यू. फर्स्टली आपण काय यूज करतो? इंडेक्स. इंडेक्स मध्ये ॲरे काय असणार आहे? जो की आपल्याला आउटपुट पाहिजे तो. आपल्याला आउटपुट मध्ये काय पाहिजे? एम्प्लॉय आयडी. सो एम्प्लॉय आयडीचा कॉलम पास केला. त्यानंतर मॅच यूज करायचं लगेच, कारण की इंडेक्स मध्ये काय रोल नंबर आणि कॉलम नंबर हे झाल्या पोझिशन्स आहेत. मॅच काय करतं? पोझिशन वरूनच आपल्याला डेटा देतं. सो आता आपल्याला लुकअप व्हॅल्यू काय? कशाची एम्प्लॉय आयडी फाइंड आउट करायचे आहे? अमित. सो इथं अमित प्रिंट केलं, तर अमित कुठे आहे? बघा इथं बघा, लुकअप व्हॅल्यू आणि लुकअप ॲरे. लुकअप व्हॅल्यू कोणत्या कॉलम मध्ये आहे त्याचा फक्त कॉलम इथं पास करायचा आहे. लुकअप व्हॅल्यू लुकअप ॲरे. ह्या नेमिंग वरनं लक्ष ठेवा. ओके, लुकअप व्हॅल्यू आल्या की लुकअप ॲरे आला, तर लुकअप व्हॅल्यू कोणत्या कॉलम मध्ये? तो आपला लुकअप ॲरे. जर माझी लुकअप व्हॅल्यू हा नंबर असता, ओके, हा हायलाइट केलेला काय माझा लुकअप व्हॅल्यू आहे, तर माझा लुकअप ॲरे काय असणार आहे? हा एक कॉलम. I column. आय कॉलम. कळालं? सेम आपला लुकअप ॲरे आज आला अमित साठी नेम वाला आणि एक्झॅक्ट मॅच साठी 0 3016. कळालं इंडेक्स मॅच? कळालं असेल तर थंब रेज द्या. साहिल, प्रेरणा, प्रतीक्षा, निकिता, महेंद्र, प्रथमेश,
त्याच्यात ऑफिस असणार. प्रथमेश तुमचं काय? काय हे झालं इंडेक्स मॅच. बघायचं आहे लास्ट पार्ट. एकत्र शिक. X नको बॉल होतो. मी फाईल पाठवतो ती. एक ऑनलाईन 5 मिनिटं द्या. आपण X लुकअप बघू. ओके ऑनलाईन आवाज येतोय. ठीक आहे. आता आपण X लुकअप बघू आज. आता हा एक क्वेश्चन आहे. सॅलरी ऑफ एम्प्लॉय 105. ठीक आहे. एम्प्लॉय 105 ची सॅलरी फाइंड आउट करायची आहे, जी असणार आहे 48584. आपण व्ही लुकअप न पण करू शकतो, फक्त आता एक्स लुकअप ने पण बघा एकदा. फर्स्टली एक्स लुकअप व्हॅल्यू काय असणार आहे ते काय फाइंड आउट कशावर फाइंड आउट करायचं आपल्याला. एम्प्लॉय आयडी 105. त्यानंतर आहे काय लुकअप ॲरे. लुकअप व्हॅल्यू जिथे असेल तो कॉलम म्हणजे लुकअप ॲरे. लुकअप ॲरे झाला. त्यानंतर रिटर्न ॲरे. काय फाइंड आउट करायचं आपल्याला. सॅलरी. रिटर्न ॲरे काय असणार आहे सॅलरी वाला कॉलम. जी व्हॅल्यू रिटर्न करायची तो. क्लिक ऑन एंटर. बरोबर आहे सॅलरी 48584. फक्त यात एक कंडिशन आहे, जो की आपला हा लुकअप ॲरे आहे आणि रिटर्न ॲरे जो आहे तो दोन्ही सेम साईजचा पाहिजे. दोन्ही पण सेम साईजचा पाहिजे. काळी कंडिशन काय असणार आहे, म्हणजे जर इथे 100 रोज तुम्ही जर सिलेक्ट केला असेल और कॉलम सिलेक्ट केला असेल तर रिटर्न ॲरेचा पण कॉलमच सिलेक्ट पाहिजे, नाहीतर मग करेक्ट रेंज पाहिजे. इथे बघा A2 पासून A101 पर्यंत सिलेक्ट केले, म्हणजे बरोबर 100 रोज केले लुकअप ॲरेला. आणि रिटर्न ॲरे मध्ये पण सेम 2 पासून 101 पर्यंत, जे की 100 रोज. जर आपल्याला असं नको असेल हा ते दोन्ही सम करतो साइड बाय साइड. आता मी हा पूर्ण कॉलम दिला
यामध्ये एक सेल एक्स्ट्रा आली. काय आलं? इथं मी दोन्ही वेगवेगळ्या रेंज दिल्यात बरोबर. इथे मी फर्स्ट रो पण इन्क्लूड केल्या आणि खालच्या ज्या रो असतील त्या पण इन्क्लूड आहेत आणि सॅलरीची रेंज मी लिमिटेड दिली. सो इथं काय एरर शो झाला. हो डायरेक्टली एरर येतो. आता जर मी इथे पण पूर्ण कॉलम सिलेक्ट केला असतं तर आपल्याला व्हॅल्यू येणार. कळालं कंडिशन काय? दोन्हींची रेंज सेम पाहिजे. नाही डायरेक्टली नाही डायरेक्टली. तुम्हाला काय पाहिजे? व्हॅल्यू कोणती पाहिजे तो कॉलम आणि रिटर्न मध्ये कोणता पाहिजे तो कॉलम. सगळ्यात इझी आहे एक्स लुकअप. तर परत एकदा अजून एक हो तुम्हाला कॉलमची रेंज पास करायची. आता मला काय फाइंड आउट करायचं होतं? एम्प्लॉय नंबर 999 ची सॅलरी. एम्प्लॉय नंबर 999 ची सॅलरी. 999 एम्प्लॉयड आहे आपल्याकडे. 400 नाही. मग आहे कुठला म्हणला? ओके आपल्याकडे नाही आहे. सो इथे एक आपली सब ऑप्शन्स असतात. लुकअप व्हॅल्यू काय असणार आहे आपली? 999. लुकअप ॲरे काय असणार आहे? एम्प्लॉयडीचा कॉलम. रिटर्न काय करायचे? सॅलरी. सो मग सॅलरीचा कॉलम रिटर्न ॲरेला. तर इथे 3 सब ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे इफ नॉट फाउंड. सेकंड आहे मॅच मोड आणि थर्ड आहे सर्च मोड. ओके इफ नॉट फाउंड म्हणजे काय? जर व्हॅल्यू आपल्या टेबलमध्ये और रेंजमध्ये प्रेझेंटच नसते तर काय प्रिंट होणार ते आपण तिथे टाईप करायचं. आता आपल्याकडे 999 व्हॅल्यू आहे नाही. मग मी काय लिहिणार? काय मला जो पाहिजे तो टेक्स्ट. आता मी इथं काय लिहिलं? एम्प्लॉय नॉट फाउंड. मी काही पण लिहू शकता. व्हॅल्यू नॉट फाउंड इथं प्रेझेंटच नाही असं तसं. जर कंडिशन फॉल्स होत असेल तर हे प्रिंट होणार. आता हा एक्स लुकअप. आता माझ्याकडे 178 लुकअप एम्प्लॉय आहे. तर मग इथं काय प्रिंट होणार? काय प्रिंट होणार? आता माझ्याकडं हा एक आपला फॉर्म्युला आहे. त्यामध्ये बघा 178 लुकअप व्हॅल्यू आली. लुकअप ॲरे पण दिलाय आणि रिटर्न ॲरे पण दिलाय. मग आता मला कोणती व्हॅल्यू रिटर्न? ऑनलाईन तुम्ही सांगा. प्रतीक्षा काय रिटर्न करणार हा फॉर्म्युला? निकिता प्रतीक्षा निकिता किरण हा फॉर्म्युला काय रिटर्न करणार? सर ते इफ नॉट फाउंड ते चेंज करायला लागेल ना, मॅच मोड वगैरे काहीतरी घ्यायला लागेल ना. काय रिटर्न करणार? सॉरी ते चेंज करावं लागेल म्हटलं इफ नॉट फाउंड च स्टेटमेंट. नाही तसं नाही होणार. काहीतरी व्हॅल्यू रिटर्न. विदाउट अच्छा 0 येईल मग. 0 ठीक आहे. 0 साहिल प्रिया बरं साहिल बोला. सर काय होणार? नॉट फाउंडच येणार ना सर म्हणजे that means बरं एम्प्लॉय नॉट फाउंड येणार. ठीक आहे प्रिया. 0. 0 मला सांगा 178 एम्प्लॉयडी इथे प्रेझेंट आहे का नाही?
आहे नाही ते 178. हो हो हो. झिरो काय येणार? झिरो येण्याचं रिझन काय मग प्रिया, किरण? मला वाटलं ते इफ नॉट फाउंड आपण सिलेक्ट केले तर ते त्याच्या अकॉर्डिंगच आन्सर येईल. इफ नॉट फाउंडचा अर्थ काय? जर लुकअप व्हॅल्यू त्या लुकअप मध्ये नसेल तरच हा जो दिलेला आहे डेटा तो प्रिंट होणार. अदरवाईज जर ही लुकअप व्हॅल्यू आपल्याकडे प्रेझेंट आहे, मग त्याची सॅलरी पण प्रेझेंट आहे, तर मग ते प्रिंट करणार. दिली 75476 ही झाली 178 नंबरची सॅलरी. जर मी इथं आता हा नंबर दिला 1781 एम्प्लॉय, हे आता प्रेझेंट आहे आपल्या डेटा सेट मध्ये नाही. नाही, तर मग तो काय प्रिंट करणार? एम्प्लॉय नॉट फाउंड. जर इथं आपल्याकडे व्हॅल्यू प्रेझेंट असेल तर त्याचा तो रिटर्न मध्ये आपण काय दिलाय तो प्रिंट होणार व्हॅल्यू रिटर्न अरे मधली. जर व्हॅल्यू प्रेझेंट नसेल तरच फक्त हा टेक्स्ट प्रिंट होणार. इज इट क्लिअर? हे कळालं? व्हॅल्यू प्रेझेंट असेल तर त्याची रिटर्न व्हायला येणार. जर व्हॅल्यू ती नसेल टेबल मध्ये तर आपण इथं जो टेक्स्ट देईल तो प्रिंट होणार. सिंपल. आता अजून एक लास्ट क्वेश्चन हा, फाइंड एम्प्लॉय आयडी युजिंग नेम. नेम वरून आपल्याला एम्प्लॉय आयडी काढायची होती. विल लुकअप ना पॉसिबल नाही. इंडेक्स मॅच मध्ये मगाशी बघितलं होतं तिथं पॉसिबल आहे. इंडेक्स मॅच मध्ये पॉसिबल आहे हे. हो. ओके, इंडेक्स मॅच मध्ये आपण करू शकतो. तसंच सेम एक्स लुकअप मध्ये पण आपण सिम्पली करू शकतो. इक्वल टू एक्स लुकअप. लुकअप व्हॅल्यू काय आपली? रॅन्डम एक नाव घेतलं, अमित घेतलं. आता त्याचे आपल्याला काय करायचे? एम्प्लॉय आयडी. लुकअप ॲरे काय दिला? नेमचा कॉलम. आणि रिटर्न ॲरे मध्ये काय दिला? आयडीचा कॉलम, त्याची आयडी फाइंड करायची. सो अमितची आयडी काय असणार आहे ते बघा 116. कळालं? एक्स लुकअप कळाला? दोघांनाच कळालंय, साहिल आणि किरण? प्रथमेश, प्रिया, प्रतीक्षा, निकिता? प्रतीक्षा, निकिता? ठीक आहे. आता लास्ट ते दोन राहिले होते बघा, सर्च मोड आणि इक्वल टू. सिंटॅक्स मध्ये बघा, चेक करा. लुकअप व्हॅल्यू काय असते कळालं? ज्याच्या रेफरन्स आपण फाइंड आउट करणार आहे ती. लुकअप ॲरे काय असणार आहे? लुकअप व्हॅल्यू कोणत्या कॉलम मध्ये आहे तो वाला कॉलम. रिटर्न ॲरे काय? आपल्याला आउटपुट मध्ये कोणती व्हॅल्यू पाहिजे तो वाला कॉलम. त्यानंतर काय आहे? इफ नॉट फाउंड. आता मगाशी सांगितलं होतं तसं जर लुकअप व्हॅल्यू टेबल मध्ये आपल्या प्रेझेंट नसेल तर काय प्रिंट होणार ते इथे आपण लिहायचं. आणि ते लास्ट दोन ऑप्शन आहेत, मॅच मोड आणि सर्च. पहिला मॅच मोड बघू, मग सर्च मोड बघू. इफ नॉट फाउंड गेलं तर हे आहे मॅच मोड. मॅच मोड मध्ये बघा, मोस्टली सेम मगासारखंच. एक्झॅक्ट मॅच पाहिजे का, एक्झॅक्ट मॅच और नेक्स्ट स्मॉलर आयटम, एक्झॅक्ट मॅच और नेक्स्ट लार्जर आयटम, आणि वाइल्ड कार्ड कॅरेक्टर मॅच.
हे काय एवढं यूज होत नाही, त्यामुळे इथं काय नाही, फक्त जस्ट फॉर अंडरस्टँडिंग हा बघा. झिरो मीन्स एक्झॅक्ट मॅच बाय डिफॉल्ट असतं. दिलं 0 लिहिलं, नाही दिलं ते प्रिंट करून देतं. ओके, तर मी काय कंडिशन यूज केलंय की 30,000 ची मला कमिशन फाइंड आउट करायचं. इथे लिहिले बघा सेल्स आणि कमिशन, हा टेबल दिलेला आहे मी. 30,000 चं कमिशन फाइंड आउट करायचं जे की आहे 9%. एक्झॅक्ट मॅच न काय येणार 9%. हे पर्सेंट मध्ये व्हॅल्यू पाहिजे 9%. खाली एक्झॅक्ट मॅच काय आलं, जर ती सेम लुकअप व्हॅल्यू असेल तर एक्झॅक्ट मॅचने तीच रिटर्न करणार, नाही तर एरर रिटर्न करणार. आता मी एक्झॅक्ट मॅच मध्ये इथं 35,000 दिलं, तर व्हॅल्यू काय आलं नॉट फाउंड वाला एरर आला. 35,000 आहे ते प्रेझेंट, सेल्स मध्ये 35,000 व्हॅल्यू प्रेझेंट आहे नाही. नाही. सो एक्झॅक्ट मॅच होणार आहे तिथे, सो तो एरर थ्रो करणार. देन आता परत 35,000 फाइंड आउट करायचे. सेम मी लुकअप ॲरे वगैरे सेम दिलेला आहे. आणि मॅच मोड मध्ये काय यूज केले मी -1. ओके, 0 काय आलं एक्झॅक्ट मॅच, त्यानंतर काय होतं -1. -1 काय करतं एक्झॅक्ट मॅच और नेक्स्ट लार्जर आयटम, म्हणजे लार्जर आयटम म्हणजे 35 नंतरची कोणती व्हॅल्यू आहे लार्जेस्ट 40,000. मग त्याचा रिझल्ट तुम्हाला रिटर्न करणार. आता 40,000 चा रिझल्ट काय 11%. सॉरी -1 ला स्मॉलर आयटम आहे. मायनस कन्सिडर करू. ओके, 1 साठी काय ओके 1 साठी इथं आहे एक्झॅक्ट मॅच और नेक्स्ट लार्जर आयटम, म्हणजे की 35 नंतर जो लार्जेस्ट आयटम काय आहे 40,000 त्याची व्हॅल्यू रिटर्न करणार. आणि स्मॉलर आयटम साठी आहे -1. जर -1 आपण तिथे प्रिंट केलं तर 35,000 पेक्षा स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय असणार आहे त्याचा रिझल्ट रिटर्न करणार. सो बरोबर होतं आपलं 30,000 9%. ओके, -1 न काय होतं स्मॉलेस्ट 35,000 पेक्षा स्मॉलेस्ट व्हॅल्यू काय आपली 30,000, मग त्याचा रिझल्ट तो रिटर्न करणार. आणि परत 1 कशासाठी एक्झॅक्ट मॅच और लार्जर आयटम, मग इथं 11% येणार. 35,000 नंतर लार्जेस्ट व्हॅल्यू मध्ये 40,000, त्याचा रिझल्ट काय येणार 11%. ओके, मॅच मोड कळालं. हे रेअर यूज होतं, हे सगळे ऑप्शनल असतात. कोणत्याही फंक्शनल मध्ये बघा जे की स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये असतात ते ऑप्शनल असतात, ते मॅन्डेटरी नसतात. फक्त इन केस मध्ये जर तुम्हाला कोणती तरी स्पेशल केस आली की असं फाइंड आउट करायचं आहे सर्च मोड मध्ये ते, तर हे यूज केलं जातं, नाहीतर हे मॅन्डेटरी नसतं. ओके, हे झालं मॅच मोड. त्यानंतर सेम लास्टचा जो होता तो सर्च मोड. इफ नॉट फाउंड बघितलं, मॅच मोड बघितलं, त्यानंतर राहिला तर सर्च.
सर्च मोड मध्ये बघा कसं आहे, 4 आहेत. 1 यूज केला जातो फर्स्ट टू लास्ट, फर्स्ट पासून लास्ट पर्यंत सर्च करण्यासाठी. आता -1 आहे सर्च फ्रॉम लास्ट टू फर्स्ट, म्हणजे लास्ट पासून सर्चिंग मोड फर्स्ट पर्यंत जातं. आणि बायनरी सर्च आहे, हे डिफरंट असतात. ओके, तर फर्स्टली काय क्वेश्चन बघा, फाइंड द सॅलरी ऑफ एम्प्लॉय आय डी 101 फर्स्ट ऑफर. हा एक डमी डेटा आहे, असा डेटा नसतो. तर इथे बघा 101 इथे पण आहे, इथे पण आहे. चार वेळा 101 आहे. क्वेश्चन काय आपला, सॅलरी ऑफ एम्प्लॉय आय डी 101 फर्स्ट ऑफर. फर्स्ट ऑफरन्स कोणता आहे, हा वाला, ज्याची की सॅलरी आहे 40,000. सो मला 40,000 प्रिंट करायचं. ओके, सर्च मोड काय असणार आहे आपला, फर्स्ट ऑफरन्स आहे, म्हणजे पहिल्यापासून यायला पाहिजे ना सर्चिंग. सो मी काय केला, इथं 1 कोट करणार आणि एंटर. 40,000 आली. त्यानंतर फाइंड द लेटेस्ट सॅलरी ऑफ एम्प्लॉय आय डी 101. डेटा आपण काय वरती ऍड करत जातो, लास्टलाच ऍड करतो ना, जो की लेटेस्ट डेटा असणार आहे. तर आपण इथं अनेक आपली नवीन इन्सर्ट करणार रो, त्यानंतर मग तिथे आपण डेटा प्रिंट ऍड करत राहणार. लेटेस्ट डेटा असेल तो लास्टलाच ऍड होणार. सो मग लेटेस्ट आय डी काय, लेटेस्ट सॅलरी ऑफ एम्प्लॉय आय डी 101 म्हणजे जो की लास्टला असेल ते येणार आहे सर, जे काय 47,000. तर 47,000 साठी काय असणार आहे, सर्च मोड लास्ट टू फर्स्ट, लास्ट पासून सर्चिंग होणार. लास्ट पासून मीन्स इथून ते इथे पण. ओके, त्यासाठी यूज करणार आपलं -1 आली 47,000. आता त्यात 2 राहिले होते, कोणते कोणते रिमेनिंग होते, पहिले 2 कळाले, 1 आणि -1. 30 सर्च मोड मधले समरेज देम. हे मोस्ट कॉमनली हेच यूज होणार, हे बायनरी सर्च वगैरे यूज होणार नाही एवढे. इथे काय बायनरी सर्च, कंडिशन काय आपली, डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे. तर आपल्याला क्वेश्चन काय आपला, फाइंड कमिशन फॉर सेल्स 35,000. 35,000 इथे प्रेझेंट नाही. सो बायनरी सर्चने काय होणार, क्लोजेस्ट लोअर व्हॅल्यू देणार. 35 पेक्षा क्लोजेस्ट लोअर व्हॅल्यू कोणती, 35 पेक्षा लोअर क्लोजेस्ट व्हॅल्यू काय असेल, 30,000. 30,000. मग तो त्याचं कमिशन जे की आहे 9% ते रिटर्न करणार. सॉरी, आपण वरचं दिले, एक द्यायला पाहिजे ना. काय व्हॅल्यू रिटर्न केलं, 9%, 35 पेक्षा लोअर. आणि आपला दुसरा जो होतो हा सेम आपण घेऊ.
सेम डेटा, त्यामध्ये बायनरी सर्च -2. -2 काय? बायनरी सर्च सॉर्टेड इन डिसेंडिंग ऑर्डर मध्ये पाहिजे आणि हा काय देणार? ग्रेटर व्हॅल्यू 30 पेक्षा जास्त जे असेल ते. एरर काय ते सांगा. नाही, सगळं बरोबर आहे. कंडिशन बरोबर. एक 5 मिनिटं थांबा. नाही. -2 ची कंडिशन बरोबर आहे. काय चुकलंय कोण सांगू शकते? बायनरी सर्च सॉर्टेड डिसेंडिंग ऑर्डर -2. डेटा असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे म्हणून होत नाहीये का सर्च? करेक्ट. आपला डेटा कसा आहे बघा, पूर्ण असेंडिंग ऑर्डर मध्ये. कंडिशन काय आपली तर डिसेंडिंग ऑर्डर पाहिजे, सो ते वर्क नाही होणार. आता इथे हा नवीन डेटा घेतलेला आहे मी. इथं चेंज करायला लागणार 32 49. ओके, इथे डिसेंडिंग मध्ये आहे, सो इथं -2 केलं आपण आणि एंटर. फाइंड द ग्रेड स्कोर फॉर 75. 75 तर प्रेझेंट नाही, सो 75 च्या ग्रेटर काय आहे? 80. 80 ची ग्रेड काय? बी, सो त्यानंतर बी प्रिंट केलेलं. 75 च्या ग्रेटर जो रिझल्ट असेल त्याची व्हॅल्यू तो रिटर्न करणार आहे. इथे काय स्कोर आणि ग्रेड आहे, तर बाबा बी करतो बस. हम्म? Sort. Data must be larger value द्यायला पाहिजे. Smaller value. Largest, sorry, smallest value. स्मॉलेस्ट व्हॅल्यू रिटर्न करता येईल, पण फक्त यामध्ये डिफरन्स हा आहे, डेटा असेंडिंग आणि डिसेंडिंग. हा दोन्हीचा यूज तुम्हाला आयुष्यभरात कुठेही येणार नाही, फक्त अंडरस्टँडिंग साठी घ्या. एक्स लुकअप कळाला,
मेन हे पहिले 3 फक्त हे एवढं कळाले बास आहे. लुकअप व्हॅल्यू, लुकअप ॲरे म्हणजे काय, रिटर्न ॲरे म्हणजे काय, आणि जर काही प्रॉब्लेम आला तर इफ नॉट फाउंड एरर हँडलिंग होतं. जर एरर आला तर तुम्ही काय करणार, इफ एरर इज एनेबल एरर ते टाईप करून मग प्रिंट करणार. त्याच्याऐवजी एक्स इझी आहे, त्यांनी डायरेक्टली तो ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे.